नमस्कार मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकत आहोत की ज्याला आपण काय म्हणतो की थ्री रायझिंग मेथड कॅन्डलस्टिक पॅटर्न. बघा आता आता तुम्ही स्क्रीन मध्ये पाहू शकता की थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, तर कशासाठी यूज केला जातो. बघा आता काय असतं माहिती आहे का, मार्केटमध्ये बघा एक कॅन्डल काय असते, सरळ रेषेत चालते. बघा अशी सरळ रेषेत चालल्यानंतर कसं असतं की थ्री रायझिंग मेथड कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे की कॅन्डल काय दर्शवते, एक चार्ट काय दर्शवतो, तर चार्ट काय सांगतो की थोडी विश्रांती घ्या तुम्ही. मार्केट हे स्टेबल डाऊन मध्ये चाललेलं आहे आणि स्टेबल डाऊन मध्ये चाललेलं असताना काय होतं की मार्केट डबल अजून वरी जातं. मग वरी गेल्यानंतर काय होतं की त्याला आपण काय म्हटलं जातं की थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे काय असतं की मार्केट वरी वरी जातं, परंतु थोड्या काळासाठी असं स्टेबल सरळ मार्केट चालतं, विश्रांती घेतं म्हणजे. आणि विश्रांती घेतल्यानंतर जेव्हा असे थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न येतात बघा, या गोल सर्कल केलेला आहे, आणि तेव्हा काय असतं की मार्केट अजून वरी जातं, म्हणजे याला आपण काय म्हटलं जातं तर थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता की बघा तीन डॉट म्हणजे तीन कॅन्डल असतात. त्या तीन कॅन्डल कोणत्या, तर रेड कलरच्या तीन कॅन्डल असतात. त्याला आपण काय म्हटलं जातं तर थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. मग हा यूज कशासाठी केला जातो, तर मोस्टली हा बाय करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॉक काय करू शकता, तर बाय करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा येतो त्यावेळेस असं नसतं की बाबा मार्केट हे वरीच जाईल, त्या ठिकाणाहून मार्केट खालीही पडू शकतं. म्हणजे या ठिकाणी काय असतो की खरीददारीचा दबाव वाढतो म्हणजे मोस्टली. म्हणून लक्षात ठेवा की थ्री रायझिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अर्थ असा असतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पूर्ण सिलेबस जो आहे शेअर मार्केटचा पूर्ण कव्हर करणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक्यू.